आज आपण या ठिकाणी वर्णमाला शिकणार आहोत। या वर्णमालेमध्ये वर्ण प्रकार किती असतात तर स्वर 14 असतात, स्वरादी 2 असतात आणि व्यंजने किती असतात 34 असतात। आता या स्वरांमध्ये सुद्धा ऱ्हस्व स्वर असतात, दीर्घ स्वर असतात, संयुक्त स्वर असतात आणि आदंत असतो। स्वरादी कोणकोणते आहेत तर अम आणि आहा या स्वरादी आहेत। व्यंजनामध्ये सुद्धा स्पर्श व्यंजनामध्ये कठोर, मृदू आणि अनुनासिक, तसेच अर्धस्वर व्यंजने असतात, उष्म व्यंजने असतात, महाप्राण व्यंजने असतात आणि स्वतंत्र व्यंजने असतात। आता बघा, सुरुवातीला आपण वर्ण म्हणजे काय बघायचे। आता तर वर्ण म्हणजे काय तर ज्या ध्वनींचा उच्चार स्पष्टपणे करता येतो त्या ध्वनींना काय म्हटलं जातं वर्ण म्हटलं जातं। आता स्वर म्हणजे काय तर ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी कोणत्याही वर्णांची मदत लागत नाही त्यांना काय म्हटलं जातं स्वर म्हटलं जातं। आणि व्यंजने कशाला म्हटलं जातं तर ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते त्यांना काय म्हटलं जातं व्यंजन म्हटलं जातं। आता ऱ्हस्व स्वर कशाला म्हटलं व्यंजन कशाला म्हटलं जातं तर ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते। ऱ्हस्व स्वर कशाला म्हटलं जातं ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी काय लागतो कमी वेळ लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात। दीर्घ स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करताना जास्त वेळ लागतो त्याला काय म्हटलं जातं दीर्घ स्वर म्हटलं जातं। आता संयुक्त स्वर म्हणजे काय तर दोन स्वर जेव्हा एकत्र मिळून तयार होणाऱ्या स्वरांना काय म्हटलं जातं संयुक्त स्वर म्हटलं जातं। तसंच आदंत म्हणजे काय तर अनुनासिक, आदंत म्हणजे बाहेरून जे इंग्रजी भाषेतून जे स्वर घेतलेले जातात त्याला काय म्हटलं जातं आदंत असं म्हटलं जातं। आता स्वरादी म्हणजे अम आणि आहा या काय आहेत वर्णमालेमधील स्वरादी आहेत। आता कठोर व्यंजन म्हणजे काय रे तर जे व्यंजन उच्चारताना आपल्याला काय लागतो जास्त वेळ लागतो त्याला काय म्हटलं जातं कठोर किंवा ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जास्त जोर द्यावा लागतो म्हणजे कठोरपणा शब्दात जाणवतो त्याला काय म्हटलं जातं कठोर व्यंजन म्हटलं जातं। त्याचप्रमाणे मृदू व्यंजन कशाला म्हटलं जातं तर ज्या व्यंजनांचा उच्चार करताना मऊ किंवा हलका उच्चार होतो त्यांना मृदू व्यंजन असं म्हटलं जातं। आता अनुनासिक व्यंजन म्हणजे काय रे तर ज्या व्यंजनांचा उच्चार करताना नाकातून त्या व्यंजनांचा उच्चार होतो किंवा ज्या वर्णांचा उच्चार नाकाच्या सहाय्याने होतो त्याला काय म्हणतात अनुनासिक व्यंजन असे म्हणतात। अर्धस्वर म्हणजे काय अर्धस्वर व्यंजन म्हणजे ज्या व्यंजनांचा उच्चार करताना अर्धस्वरासारखा उच्चार होतो त्याला अर्धस्वर व्यंजने असं म्हणतात। उष्मे व्यंजने म्हणजे काय तर ज्या व्यंजनांचा उच्चार करताना काय होतो श्वासाचा उष्णपणा म्हणजे हवेचा जो जोर असतो तो जाणवतो त्याला काय म्हटलं जातं उष्म व्यंजने। आता ती व्यंजने कोणती आहेत रे उच्चारा श आणि स म्हणजे ही व्यंजने उच्चारताना काय होतं आपण हवेत काय करतो आपला शब्दांचा जो जोर असतो तो काय होतो उष्णपणा असतो किंवा हवेचा जोर असतो तो वाढत असतो म्हणून त्यांना कसली व्यंजने म्हटलं जातं उष्म व्यंजन। आता महाप्राण व्यंजन म्हणजे काय तर आता महाप्राण व्यंजन फक्त कुठलं आहे एकच आहे कोणते हो। तर महाप्राण म्हणजे काय तर ज्या वर्णाचा उच्चार करताना जास्त जोराने श्वास आपण काय करतो बाहेर पडतो आपला त्याला काय म्हटलं जातं महाप्राण व्यंजन। आता ह चा उच्चार करा बरे ह कसा करतो आपण हो म्हणजे जेव्हा आपण ह हा शब्द व्यंजन उच्चारतो तेव्हा आपला काय होतो जो श्वास आहे तो बाहेर जोराने फेकला जातो म्हणून त्याला काय म्हटलं जातं महाप्राण व्यंजन असं म्हटलं जातं। आणि स्वतंत्र व्यंजन म्हणजे काय तर जे व्यंजन उच्चारताना कोणत्याही स्वराची मदत घेतली जात नाही त्याला कसलं स्वर म्हणतात व्यंजन म्हणतात स्वतंत्र व्यंजन म्हणतात। मग आता स्वतंत्र व्यंजन कोणतं आहे आता बघा स्वर
स्वर मध्ये स्वर किती आहेत? 14 आहेत. कोणकोणते आहेत? ऱ्हस्व स्वर मध्ये काय काय आहे सांगा? अ, ई, उ, ऋ. दीर्घ स्वरामध्ये कोणकोणते स्वर येतात? आ, ई, उ. संयुक्त स्वरामध्ये कोणकोणते स्वर येतात? ए, ऐ, ओ, औ. अदंत मध्ये काय काय येतं? आणि स्वरादी. स्वरादी कोणत्या आहेत? वर्णमालेमध्ये एकूण स्वरादी किती आहेत? 2 आहेत. कोणत्या आहेत? आणि व्यंजने. व्यंजने एकूण व्यंजने किती आहेत? 34 आहेत. मग स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजन मध्ये कठोर, मृदू आणि अनुनासिक. तर आता कठोर व्यंजनामध्ये कोणकोणती व्यंजने येतात? क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ. मृदू व्यंजनामध्ये काय येतं? ग, ग, झ, झ, ड, ढ, ट, ध, प, भ. हे उच्चारताना आपल्याला जास्त त्रास झाला का रे? जास्त जोर व्यंजनांवरती द्यावा लागला का? नाही. जसं कठोर व्यंजने उच्चारताना होतो. अनुनासिक. अनुनासिक म्हणजे आपल्या नाकातून बाहेर पडणाऱ्या शब्दांना काय म्हटलं जातं? अनुनासिक. म्हणजे नाकाच्या साहाय्याने जे व्यंजने बोलली जातात त्यांना अनुनासिक व्यंजने म्हटलं जातं. आता ती कोणकोणती आहेत? द, न, न आणि म. अर्धस्वर व्यंजने कोणकोणती आहेत? य, ल, आणि व. उष्म्य व्यंजने कोणकोणती आहेत? श, श आणि स. महाप्राण व्यंजन कोणतं आहे? ह. कसं आपण महाप्राण म्हणतो ह्याला? आपला जो व्यंजन उच्चारताना आपला जो श्वास आहे तो काय होतो? जोराने बाहेर फेकला जातो. म्हणून ह्याला काय म्हटलं जातं? महाप्राण व्यंजन. कोणतं आहे? ह. कोणते? ह. स्वतंत्र व्यंजन कोणतं आहे? एकच आहे. कोणतं आहे? आता जर ही तुम्हाला वर्णमाला समजली असेल तरच तुम्हाला काय येणार आहे? मराठीची 14 खडी किंवा 12 खडी येणार आहे.